आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कुलपती डॉक्टर संजय डी पाटील सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल द कॅप्टन्स विजन अवॉर्डने सन्मानित. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिव्हसी यांच्या हस्ते सन्मान. सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांना द कॅप्टन्स विजन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिव्हसी यांच्या हस्ते डॉक्टर पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अ पार्टनरशिप बिल्ट ऑन विजन हा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. डॉक्टर संजय डी पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रेटिंग अ विजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलपती तथा विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए.के. गुप्ता, एलिव्हेट हेल्थकेअरचे नॅशनल हेड प्रवीण मित्तल, डी.वाय. पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड वृंदन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉक्टर शिंपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले, तर सेंटर हेड डॉक्टर संकेत पाटील यांनी गेल्या 5 वर्षातील सेंटरची कामगिरी आणि प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सिम्युलेशन सेंटरच्या प्रवासावरील चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी बोलताना रिचर्ड लिव्हसी यांनी डॉक्टर संजय डी पाटील यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, आपण जगभरातील अनेक सिम्युलेशन सेंटर्सना भेटी दिल्या. यामध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठात उभारण्यात आलेले सिम्युलेशन अँड स्किल सेंटर हे दूरदृष्टी, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डॉक्टर संजय पाटील यांनी भारतात सिम्युलेशन आधारित शिक्षणाला नवे आयाम दिले असून वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ते पुढे म्हणाले की 2020 कोविड महामारीच्या कठीण काळात डॉक्टर पाटील यांनी सिम्युलेशन अँड स्किल सेंटर सुरू करण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे हे सेंटर आज जागतिक स्तरावर प्रेरणादायी मॉडेल म्हणून ओळखले जाते आहे. या केंद्रामार्फत आत्तापर्यंत 34,000हून अधिक विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थींना लाभ झाला असून 1,13,661 तासांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 2,586 प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रिचर्ड लिव्हसी यांनी म्हटलं आहे की प्रत्येक मोठ्या प्रवासात कर्मचारी मेहनत करतात, मात्र त्यांना दिशा देण्याचे काम कॅप्टन करतो. वैद्यकीय शिक्षणाला आधुनिक सिम्युलेशन आधारित पद्धतीकडे नेण्याचा प्रवास या प्रवासाचे खरे कॅप्टन डॉक्टर संजय डी पाटील हे आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे हजारो विद्यार्थी अधिक सक्षम आणि सज्ज होत आहेत. त्यामुळे द कॅप्टन्स विजन अवॉर्डने त्यांना सन्मानित करताना आनंद होतो आहे की मागील 5 वर्षापासून एलिव्हेट हेल्थकेअर आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्या सिम्युलेशन शिक्षण भागीदारी आहे. विश्वासपूर्ण आणि वैद्यकीय शिक्षणाचे भविष्य घडवण्याच्या सामायिक ध्येयावर आधारित या भागीदारीबद्दल अ पार्टनरशिप बिल्ट ऑन विजन हा पुरस्कार देखील लिव्हसी यांच्या हस्ते डॉक्टर पाटील यांना प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी म्हटले की डॉक्टर संजय पाटील यांच्या विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनामुळे विद्यापीठाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम त्यांनी घडवून आणला आहे. या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर संजय डी पाटील यांनी म्हटले की सिम्युलेशन आधारित शिक्षणामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी डॉक्टर्स यांना अधिक आत्मविश्वासाने उपचार करता येतात. भविष्यातही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. लवकरच मेडिकल कॉलेजच्या नव्या 23 मजली इमारतीमध्ये एका पूर्ण मजल्यावर या सिम्युलेशन सेंटरचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अतिशय समृद्ध असा अनुभव मिळेल याचा विश्वास वाटतो. हा पुरस्कार म्हणजे विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीची पावती आहे. सिम्युलेशन सेंटरसाठी योगदान देणाऱ्या, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, प्राध्यापक यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, डी.वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे कुलसचिव डॉक्टर नितीन सिप्पी,
सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉक्टर शिंपा शर्मा, सेंटर हेड डॉक्टर संकेत पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, CHRO श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉक्टर पद्मजा देसाई यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे प्रमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर सुरुची पवार, डॉक्टर रश्मी बावडेकर, डॉक्टर अमृता पवार यांनी केले, तर आभार डॉक्टर राजेश ख्यालप्पा यांनी मानले. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.